नमस्कार श्रोतेहो. आजची आपली मुलाखत खरोखरच खास आहे, कारण आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांचं आयुष्य म्हणजे इतिहास, संस्कृती आणि परंपरेचं जिवंत प्रवास आहे. आज आपण भेटणार आहोत सौ तेजस्विनी सचिन पाठक मॅडमला. चला जाणून घेऊया त्यांच्या मनातली काय. प्रथमतः मॅडम, तुम्ही आमच्या मुलाखतीला आलात त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपला अमूल्य वेळ या मुलाखतीसाठी दिला. थँक्यू. थँक्यू. तर मॅडम, तुम्ही तुमच्या शैक्षणिक जीवनाच्या प्रवासाबद्दल आम्हाला काही सांगू शकाल का? शैक्षणिक मी पण याच शाळेची विद्यार्थिनी आहे. फक्त मराठी माध्यमाची ओक हायस्कूलची विद्यार्थिनी आहे मी. त्यामुळे आपण दोघं जण काय गुरु बंधू वगैरे असं म्हणू शकतो एकमेकांना. आणि छान शाळेतले दिवस ऑफकोर्स छानच असतात. पण मी अभ्यास न करणारी होते, त्यामुळे मला अजिबात कुठलाही विषय आवडत नव्हता. मी मगाशी तुला म्हटलं तुला कुठला विषय आवडतो, पण मला कुठलाही विषय आवडत नव्हता. त्यामुळे मला कंटाळा यायचा अभ्यास करायचा. पण काहीतरी करायचे, मी काय करायचं मला माहित नाही. कधी मी फेल नाही झाले किंवा पहिली पण नाही आले, पण मी पास झाले आणि झालं. म्हणजे अभ्यास नाही आवडायचा मला, चालायचंच. त्यामुळे काय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व या क्षेत्राकडे वळण्यामागची तुमची प्रेरणा काय? एक तर मी वाचत होते शालेय जीवनापासूनच. आणि तेव्हा अशी काही पुस्तकं जी आर्किओलॉजी, कल्चर ह्याच्या संदर्भातली माझ्या वाचनात आली. आणि तेव्हाच 5वी मध्ये आम्हाला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इंट्रोड्यूस झालं, सिंधू संस्कृती. आणि तेव्हा ते मी बघितलं, तो इतिहासात ते वाचलं वगैरे, आणि मला ते इतकं आवडलं. मजा वाटली. म्हणजे पहिलं असं काहीतरी होतं शाळेतलं, अभ्यासातलं, की जे मला खूप आवडलं. मी घरी येऊन आईला पण सांगितलं की हे खूपच छान आहे. आणि त्यातलं स्क्रिप्ट अजूनही डिसायफर नाही झालेलं, वाचलं गेलेलं नाहीये. तर मी म्हटलं मला ना हे करायचंय, हे मला शिकायचंय. तर आई पण ऑफकोर्स हसली, कारण माझा अभ्यासात अजिबातच गती नव्हती, मी काही अभ्यास करत नव्हते. पण मला आठवत आहे की मला फक्त 5वीत फक्त ते जे काही सिंधू संस्कृतीचं होतं, तेव्हाच मला चांगले मार्क मिळाले होते त्या पेपरमध्ये, कारण ते मी आवडीने केलं. त्याच्यानंतर पुन्हा मी कधीही इतिहासाचा अभ्यास केला नाही. 10वी पर्यंत सुद्धा मी इतिहासाचा अभ्यास केला नव्हता. आणि पण मला तेव्हा मी ठरवलं की मला हेच करायचंय, असं मी ठरवलं. आणि देवाच्या दयेने असं म्हणू शकतो की मी इतका अभ्यास न करणारी मुलगी असून सुद्धा पुढे जाऊन मला हे सगळं करायला मिळालं. मी इतिहासात ग्रॅज्युएशन केलं, मास्टर्स केलं, आर्किओलॉजीमध्ये मास्टर्स केलं, इंडोलॉजीत मास्टर्स केलं. असं बरंच काही मला हे शिकता आलं, माझ्या आवडीच्या विषयात शिकता आलं. हेच मी खूप म्हणजे मी भाग्यवान समजते की मला ते करता आलं. आणि मी आजही तेच माझ्या आवडीचे विषय मी करते, की ज्याच्यामध्ये मी 24 तास काम करू शकते, मला कंटाळ येत नाही. तुम्ही ते संस्कृती संग्रहालय आणि संशोधन केंद्र सुरू केलं, बरोबर. तर त्याचा मागचा उद्देश काय होता? संग्रहालय तर असं आहे की संग्रहालयामध्ये तू कधी गेला असशील, तुला माहितीच आहे की संग्रहालयामध्ये आपल्या कल्चरच्या अनेक वस्तूंचं जतन केलं जातं. ज्या आर्टिफॅक्ट्स आहेत, जे एक्सकेव्हेशन उत्खननामध्ये मिळतात, ते आर्टिफॅक्ट्स आहेत. किंवा रोज आपल्या आपल्या घरी सुद्धा कितीतरी जुन्या गोष्टी, तुझ्याही घरी असतील कितीतरी जुन्या जुन्या गोष्टी, तर त्या गोष्टी नंतर वापरात नसतात, पण त्याचं मूल्य आहेच, कारण त्या कोणी एकेकाळी वापरात होत्या. आणि मग अशा सगळ्या कित्येक वस्तू, घरगुती भांडी असतील, साहित्य असेल, नाणी असतील, चित्र असतील, शस्त्रास्त्र, कपडे, जे जे म्हणून जुनं आहे ते सगळं येतं त्याच्यात. आणि अशा वस्तूंचं जतन केलं जातं संग्रहालयामध्ये. आणि संग्रहालयाचा का आपण अभ्यास करायचा, तर आपल्याला एकाच अंडर वन रूफ आपल्याला ही सगळी माहिती कळते. त्यामुळे ते संग्रहालय स्थापन केलं गेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथे आम्ही रिसर्च सेंटर चालवतो. तर रिसर्च सेंटरमध्ये असं आहे की आपलं भारताचं कल्चर, म्हणजे संस्कृती भारतीय, त्याच्या बरोबर अनुषंगाने येणारे इतर विभाग, इतिहास, भूगोल, ज्या काही गोष्टी आहेत त्याचा एक सिस्टमॅटिक अभ्यास केला जातो तिथे. आम्ही शिकवतो ऑफकोर्स. आणि इथल्याच एरियातल्या, म्हणजे आपल्या लोकल मुलांनाच असं नाही, कल्याण, डोंबिवली वगैरे, तर महाराष्ट्र, भारताबाहेरची मुलं सुद्धा इथे येऊन शिकतात. आम्ही बरेचसे ऑनलाईन कोर्सेस चालवतो की जेणेकरून लोकांना ह्याच्याबद्दल माहिती होते, आपल्या इतिहासाबद्दल आपण पूर्वी काय करत होतो हे प्रत्येकाला मजा वाटते ऐकायला, हो की नाही, की काय कसे जगत होतो, काय करत होतो. तर त्यामुळे आवडतं. आणि त्याच्याबद्दल आम्ही सिस्टमॅटिक माहिती देतो, एक रिसर्च प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय. त्या स्थापत
ती स्थापत्य कला असते. तर त्या स्थापत्य कलेतून आपल्याला त्या काळचं समाज जीवन कसं समजतं? गुड. स्थापत्य कला म्हणजे आर्किटेक्ट ऍक्च्युली. आता इतिहासाचा जेव्हा आपण किंवा आर्किओलॉजीचा आपण विचार करतो तर स्थापत्य कलेमध्ये विविध प्रकारची मंदिरं, केव्स, गड किल्ले, ह्या सगळ्या गोष्टी जे काही बांधून काढलेलं आहे माणसांनी, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आणि तसं भारताचा विचार केला तर आपल्याकडे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून हे केव्ज बघायला मिळालेले आहेत. भरपूर ठिकाणी आहेत आणि आपण महाराष्ट्रातले लोक खूप फॉर्च्युनेट आहोत की भारतामध्ये सर्वाधिक केव्ज आहेत. आणि ह्या सगळ्या केव्स कशामुळे आहेत? तर आपल्या इथे सह्याद्री रेंजेस आणि एवढा मोठा सुंदर दगड मिळालाय जो चांगला मजबूत आहे, ज्याच्यामध्ये कार्विंग करू शकतोय, त्यामुळे इथे लेण्यांची निर्मिती झाली आणि त्यामुळे स्थापत्य कला इथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. तर आता स्थापत्यामध्ये आपल्याला समाज जीवन बघायचंय, काय कसं काय. तर तू चित्र लहानपणापासून काढलं असेल. काय काढलं आपण पहिल्यांदा चित्रात? एक डोंगर, सूर्य, नदी, झाड. असं का काढलं? कारण आपण ते बघतो म्हणून ते काढतो, बरोबर. जे दिसतं ते माणसं काढतात. गुलाबाचं फुल चित्र तुम्हाला शाळेत ड्रॉइंग टीचरने सांगितलं असेल, फुलाचं चित्र काढा, की आपण एक बघून माहितीये ना आपल्याला की तसंच काढतो. त्यामुळे अगदी जे कधीही बघितलं नाही असं कुठे काही काढलं जात नाही. जे बघतो तेच आपण इंटरप्रेट करतो, तेच काढतो. तर सेम स्थापत्य कला, लेणी विविध बनलेली आहे आपल्या जवळ. लोणावळ्याजवळ कारले भाजे ही लेणी आहेत, इकडे पितळखोरा आहेत. तर इथे सुद्धा तर ह्या लेण्यांमध्ये काय होतं, बौद्ध भिक्खू राहत होते. पण नुसतंच असं गुहेत राहणं, माणूस काय, माणसाला छान पाहिजे, छान वाटलं पाहिजे. आपण आपलं घर डेकोरेट करतो, तशीच कन्सेप्ट तिथे पण तिथेही असे खूप असं त्या दगडांमध्ये असं काही कार्विंग केलंय की जेणेकरून असं वाटेल तिथल्या राहणाऱ्या लोकांना की आपण एखाद्या मोठ्या शहरात राहतोय. उंच उंच इमारती आहेत, खिडक्या आहेत, बरं वाटतं. आणि त्यामुळे त्या स्थापत्यातून आपल्याला लक्षात येतं की त्या काळातलं, ज्या काळात हे बांधकाम झालेलं आहे त्या काळातलं आर्किटेक्ट कसं असेल, लोक कशा प्रकारच्या घरात राहत असतील, किंवा मंदिर असेल तर मंदिर कसं असेल हे कळतं. इतर लेण्यांमध्ये अनेक माणसांची चित्र वगैरे काढली आहेत. तर त्या जेव्हा माणसांची शिल्प कोरलेली आहेत तर त्यामध्ये त्या माणसांना कपड्यांसकट, अलंकारांसकट सगळं त्यांचं चित्रण केलेलं असतं. त्या काळातले कपडे आपल्याला कळतात, कसे कपडे घालायचे, कसे दागिने घालायचे, केस कसे बांधायचे, केसाला काय बांधायचे, पुरुषांचे कपडे काय होते, स्त्रियांचे कपडे काय होते हे लक्षात येतं. अजिंठा वगैरे सारखी भित्तीचित्र आहेत. इतर कितीतरी ठिकाणी आपल्याला काही कथन शिल्प बघायला मिळतात की त्या काळातलं आपल्याला घरं कशी बांधली जात होती हे कळतं, लोकांचे पोशाख कळतात, वस्तू काय काय होत्या. की एका कथन शिल्पामध्ये आपल्याला तो एक माणूस असं झारीने काही ओतताना बघायला मिळतो अनाथ पिंडकाच्या ह्याच्यामध्ये. तर इतके टूल्स होते. कुठे आपल्याला सूर्याचा रथ बघायला मिळतो, अशा विविध गोष्टी बघायला मिळतात. तर डे टू डे लाईफ कसं होतं त्या काळातलं हे आपल्याला त्या शिल्पांच्या माध्यमातून कळतं. कारण इतकं जुनं लिहून नाही ना ठेवलेलं कोणी, लिहून ठेवलेलं नसल्यामुळे आपल्याला वाचायला पटकन फार काही मिळत नाही. पण त्या चित्रांच्या माध्यमातून आपण कोणीही, अगदी जरी पुस्तकं लिहिलेली मिळाली तरी ती वाचायला आपल्याला तिथे जायला पाहिजे, वाचायला पाहिजे. इथे काहीही एफर्ट्स न घेता आपण ह्या स्थापत्याला भेट दिली, लेण्यांना किंवा मंदिरांना भेट दिली की आपल्याला त्या काळातलं समाज जीवन कसं होतं ते कळतं. माणसं वाद्य वाजवताना दिसतात, कधी हाऊस होल्ड कामं करताना दिसतात, शेतात कामं करताना दिसतात. खूप काही गोष्टी बघायला मिळतात आणि त्यातून आपल्या लक्षात येतं. तरुण पिढीला प्राचीन लिपी शिकण्याकडे कसे आकर्षित करता येईल? आकर्षित आकर्षित करण्यासाठी ऍक्च्युली स्वतःलाच वाटायला पाहिजे. हे आहे. कारण जरी आता खूप जाहिरातीचं जग असलं तरी त्याची काही आपण अशी जाहिरात नाही करू शकत की काय. पण त्याच्यासाठी शाळा, कॉलेज या लेवलवरच प्रयत्न होणे गरजेचे आहे, जे की आपल्या शिक्षकांकडनं किंवा घरातून होतील, की आई वडील बोलतील ह्याविषयी. आपण कुठे भेट देऊ? तुम्ही आता उद्या तू कारल्याला गेलास, लोणावळा तर कधीतरी गेला असेल तर कारले केव्स बघितलेस तर तुला दिसेल की खूप इन्स्क्रिप्शन्स लिहिलेले आहेत आणि अतिशय सुंदर हँडरायटिंग आहे. म्हणजे आपल्याला माहितीये छान हँडरायटिंग काय ते कळतं की अगदी नीट नेटकं एकसारखं असं फार सुंदर लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. तेव्हा आपल्या मनात येतं की हे काय आहे,
हे मला वाचायचंय, पण आपल्याला वाचता येत नाही. आणि मग तेव्हा तिथे आपण असं विचार करू शकतो की मे बी मी शिकेन पुढे, किंवा विविध पुस्तकांतून जेव्हा आपल्याला उत्सुकता निर्माण होते तेव्हाच आपण ते शिकणार आहोत. पण शिकलो तर कितीतरी आपल्याला प्राचीन गोष्टी आपल्या लक्षात येतात, स्वतःला वाचण्याचा आनंद मिळतो. आणि कित्येक शिलालेख, ताम्रपट वगैरे अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यावर खूप लिहिलेले लेख आहेत आणि ते अजूनही वाचले गेले नाहीयेत. तर अजूनही वाचले गेले नाही, त्यामुळे वाचणाऱ्या लोकांची गरज आहे आणि ते वाचलं जाण्याची पण गरज आहे, कारण त्यातून आपल्याला इतिहास, संस्कृती, आपल्याला जी काही माहिती आहे ती कळणार आहे. त्यामुळे अशा एक्सपर्ट लोकांची आज सुद्धा गरज आहे की जे हे स्क्रिप्ट वाचू शकतील. आणि काळाची गरज आहे की आपलं कल्चर आहे ते आपल्याला समजून घेण्यासाठी, आपल्याला एक आनंददायक म्हणून, अगदी करिअर नाही केलं पण छान, मला छान वाटतंय ह्या कारणासाठी म्हणून तरी शिकावं ज्याला गती आहे. कारण स्क्रिप्ट शिकणं अजिबात सोपं नाहीये. आणि शिकल्यावर ती आपल्या हातात ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आज तू 8 दिवसात शिकलास, पण ते लक्षात राहण्यासाठी फॉर एव्हर तुला रोज प्रॅक्टिस करायला पाहिजे, नाही तर तू विसरून जाशील. रोज त्यात वाचलं गेलं पाहिजे, त्यामुळे प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि पण छान आहे, शिकणं छान आहे. आणि त्याच्यासाठी सेल्फ मोटिवेशन हेच खरं तर आहे. बाकी आपण कोणाला असं काही सांगू नाही शकत की तू ये आणि शिक म्हणून. त्यामुळे पालकमध्ये संस्थेशी जोडलेला तुमचा अनुभव काय म्हणतो? हा, मस्त. एक तर मी ऍज अ स्टुडंट म्हणून ही शाळा किती 1ली ते 10वी म्हणजे 10 वर्ष बघितली. त्याच्यानंतर फॉर्च्युनेटली मला 1 वर्ष शाळेत मी जॉब केला, आपल्याच शाळेमध्ये, प्राथमिक मध्ये. आणि 1 वर्ष नसेल, काही महिने असेल, तेवढ्या दिवस जॉब केला, त्यामुळे तो पण अनुभव. आणि आता मी काही म्हणजे कमिटीवर काम करते, आता सध्या ट्रस्टी आहे. तर सर्वात पहिल्यांदा तर मला खूप आवडलं, कारण मी जिथे शिकले त्या संस्थेसाठी मला काहीतरी काम करता आलं, म्हणजे त्या संस्थेला मला काहीतरी देता आलं, माझा वेळ देता आला. कारण बहुमूल्य तर वेळच आहे की जो आपल्याला परत कधीही मिळणार नसतो, तो वेळ मी देऊ शकले, त्याचा मला आनंद वाटतो. आणि फक्त असं वाटलं की मुलं, शिक्षक, पॅटर्न तोच आहे, पण तरी सुद्धा आता नवीन काळाप्रमाणे खूप बदल होणं गरजेचं आहे. मुलंही बदलली आहेत, शिक्षकही बदललेले आहेत. आणि त्या सगळ्याचा मेळ घालत पुढे शिकवणं शिक्षकांनी मुलांना, हे थोडंसं कठीण झालंय असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा स्टुडंट होते तर आम्ही खूपच साधी मुलं होतो. आमच्या समोर जग जे काही उघडत होतं ते शिक्षकांमार्फत, पुस्तकांमार्फत किंवा आई बाबा आपल्याला सांगत होते. पण आता कसं झालंय की इंटरनेट आणि मोबाईल हे सगळे सोशल मीडियामुळे मुलंही तितकीच त्यांच्यासमोर जग वेगळं ओपन होत आहे. आणि अशा चांगल्या, खरं तर हुशार झालेल्या मुलांना, टेक्नोसॅव्ही मुलांना शिक्षकांनी शिकवताना, शिक्षक हे नेहमी मुलांच्या पुढे पाहिजेत, मागे असून चालणार नाही. त्यामुळे शिक्षकांचं थोडंसं म्हणजे दडपण आहे खरं तर शिक्षकांवर शिकवण्याचं, असं मला वाटतं. पण आपल्या शाळेमध्ये खूप चांगल्या रीतीने प्रयत्न केला जातो की मुलांचं भवितव्यासाठी त्यांना एक चांगले व्हर्च्यूज त्यांच्यामध्ये क्रिएट व्हावे, चांगली मुलं घडावेत, ह्याच्यासाठी इथे खूप चांगल्या रीतीने प्रयत्न केला जातो. हे मी नक्की, म्हणजे मला माहिती आहे, कारण मी सगळ्या शिक्षकांशी संबंध येतो, त्यांच्याशी बोलते, त्यामुळे कळतं की प्रत्येक जण स्वतःचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त आता इथे असं आहे की विद्यार्थ्यांनी ते घेण्यासाठी स्पंज कसा असतो तसं ऍब्सॉर्ब करता आलं पाहिजे शिक्षकांकडचं ज्ञान, कारण कोणीही परिपूर्ण नाहीये. त्यामुळे शिक्षक जे काही सांगतात त्यातल्या चांगल्या गोष्टी घेणं आणि त्या स्वतःमध्ये इन्कल्केट करणं हे विद्यार्थ्यांचं काम आहे. त्यामुळे ते करावं की. आणि नवीन बदल आहेत, त्यामुळे नवीन पद्धतीने आता आपण शाळा आपल्या सुरूच आहेत. पण माझा ओव्हरऑल अनुभव खूप छान आहे की चांगलं वाटतंय या संस्थेबरोबर काम करताना. तुमच्या आयुष्यातील सर्वात समाधान देणारा क्षण कोणता? अं, समाधान देणारा क्षण असं मी काही सांगू नाही शकत. पण मी शाळेसाठी काम करते ना, म्हणजे जिथे मी शिकले, ते मला निश्चितच खूप छान वाटतं की मी काहीतरी. पण तो समाधानाचा क्षण तो असेल की मी या संस्थेसाठी, आपल्या शाळेसाठी काम करताना काहीतरी खूप चांगलं आपण करू शकू. म्हणजे मी एकटी नाही, ऑफकोर्स तुम्ही मुलं,
आपले शिक्षक असे मिळून आपण जेव्हा एक चांगलं काहीतरी समाजाला देऊ शकू, चांगली मुलं निर्माण करू शकू, तर तो आनंदाचा क्षण राहील. बाकी माणूस समाधानी कधी नसतो आणि तेच तर गंमत आहे. आपण समाधानी झालो तर आपण संत होऊन जाऊ. त्यामुळे समाधान अभ्यासक, संशोधन, अध्यापन आणि वैयक्तिक वेळ यांचा समतोल तुम्ही कसा साधता? मी पूर्ण वेळ अभ्यासच करते. मी फारसं खरं सांगायचं तर मी फार काही काम म्हणजे शाळेत आले तर शाळेतलं काम काही करायचं असेल तर ते, पण अदरवाईज मी घरी किंवा मी पुस्तकं वाचत असते. त्याच्या म्हणजे काही पेपर्स लिहित असेल तर ते करते. बाकी काही करत नाही आणि मला तेवढंच करायला आवडतं. म्हणजे मला दुसरं फारसं काही करायला आवडत नाही. म्हणजे करते मी स्वयंपाक बिपाक असं मला जमतं, नाही असं नाही, पण मला काही फार आवड नाही आणि मी ते फार करत नसते. म्हणजे मी स्वयंपाक करताना पण मी पुस्तक वाचत असते, त्यामुळे मी तेवढंच काम करत असते. पुस्तकं वाचायला आवडतं? हो, खूप आवडतात आणि सगळ्या विषयांवरचे आवडतात. पण आता काही वर्ष झाले मी फक्त हिस्ट्री आणि आर्किओलॉजी म्हणजे माझ्या विषयांचीच पुस्तकं खूप वाचत राहते. कारण मला तेच पॅशनेट आहे मी त्याच्याबद्दल. त्यामुळे मला दुसरं फारसं काही वेळ नाही मिळत. खरं तर आवडतं, प्रवास वर्णन वाचायला आवडतात, पुलंचं ऐकायला आवडतं. ते मी रोज ऐकते रात्री झोपताना. पु ल देशपांडेंच्या विविध त्यांचे कथाकथन आहेत ते जे रोजच्या रोज ऐकते. एकही दिवस ऐकणार नाही असं होत नाही, रोज ऐकते किंवा मग वाचते पुलंचं रात्री. बाकी म्हणजे अनफॉर्च्युनेटली मला नाही वाचता येत, मला आवडतं पण नाही वाचता येत. मग त्यामुळे माझा ह्यातच सगळा वेळ जातो. वेळ जातो म्हणण्यापेक्षा मी वेळ घालवते त्यातच. मॅडम, आता थोडं हसत खेळत, जास्त विचारत नाही, पण मनात येईल तेवढंच. आता आपण एक खेळ खेळणार आहोत. आता खेळामध्ये तुला पटपट प्रश्न विचारणार आणि मी एक तर तुम्हाला पर्याय देणार हा, किंवा good. तुम्हाला एकदम थोडक्यात उत्तर द्यायचं. नाही, तू पर्याय दे म्हणजे बरं पडेल, पटकन बोलता येईल. शिक्षकांसाठी सर्वात मोठं शस्त्र आवाज की नजरेचा कटाक्ष? आवाज. एका शब्दात आजचे विद्यार्थी. स्मार्ट. प्राचीन काळ की आधुनिक काळ? दोन्ही. संशोधन की अध्यापन? संशोधन. पुस्तक की प्रत्यक्ष स्थळ भेट? दोन्ही. दोन्ही. संशोधन करताना चहा जास्त की शांतता? शांतता. मी चहा पितच नाही. मंदिर पाहताना अभ्यासक जागा होतो की भक्त? अभ्यासक. अभ्यासक. कार्यक्रमाच्या आधी शांतता की गप्पा? गप्पा. इतिहासावर सिनेमा पाहताना अभ्यासक की प्रेक्षक? मी पाहतच नाही म्हणून, कारण अभ्यासक मी इतिहासाचे पाहत नाही पिक्चर. भरतनाट्यम करताना ताल जास्त महत्वाचा की भाव? भाव. सुट्टी मिळाली तर वाचन, नृत्य की प्रवास? वाचन. आता एक शेवटचं, एक शब्द स्वतःसाठी. आय एम सॅटिस्फाईड. मॅडम, तुमच्या विचारांसाठी, अनुभवांसाठी आणि आपल्या सांस्कृतिक वारशाशी पुन्हा जोडून देण्यासाठी आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. मस्त छान बोलला सगळं.